इस बघा विनंती आहे, ही देखील सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली. आयोजन कमिटीने जर शहापूर संघ इथं परास्त झाला तर तदनंतर जे नॉकआउट मॅच असेल विनिंग टीमची बॉलिंग मार्कवरती गोलंदाज असतील योगेश आलेला आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल देऊया दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल खोलवर टप्पाचा बॉल, खोलात टाकलेला बॉल आणि कव्हरच्या दिशेने खेळून काढलेत. एक सिंगल मिळते, सिंगलने स्ट्राईक रोटेट. संघाचा आता श्री गणेश होत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम शहापूर संघ. मुन्ना पठाण सरांचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. ओ यावेळेस फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. वाईट इज लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना टॉप क्लास आलेला हा षटकार, सिक्सर. या बाद आहे षटकार आलाय. ज्या प्रकारे मागच्या मॅचमध्ये बॅटिंग केली होती त्याच प्रकारे आता देखील बॅटिंग करतात दशरथ संघाचे सर सेनापती. नक्कीच एक चांगलं स्टार्टअप देण्याचं काम दशरथ करत असतात आणि मागच्या मॅचमध्ये देखील दिलं. तदनंतर विकेट त्यांची प्राप्त झाली, परंतु तदनंतर जे बिल्डअप करण्याचं पार्टनरशिप काम होतं अमोल आणि वासुदेव यांनी केलं. ओ यावेळेस देखील खोलवर टप्पाचा बॉल, हेलिकॉप्टर त्याच्या माध्यमातून यावेळेस देखील ऑन साईडला वन बाउंड सीमा पार. रन मिळेंगे 4, चौकार 4. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर ताकद आणि या बॉलवरती नजाकत. 11 धावा फलकावरती, 1 और 11, 11 ऑन ए बोर्ड. 11 धावा फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला योगेश आलेत बॉलिंग मार्कवरती आणि पहिल्याच षटकामध्ये अगदी टॉप गिअरवरती आता सध्याच्या घडीला पाहायला जरूर मिळते बॅटिंग दशरथ यांची. दशरथला देखील माहिती आहे महत्त्वाची मॅच आहे, कारण की पहिली मॅच हारून आलेला हा संघ आहे शहापूर संघ आणि आता जिंकणं फार गरजेचं आहे या टीमसाठी. करो या मरोची स्थिती आहे. डू आर डाय मॅच, अभी नाही तो कभी नाही. नेक्स्ट बॉल. हो यावेळेस आतमध्ये आलेला बॉल ऑफ कटर बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या शॉटमध्ये जरूर चौकार आला, षटकार आला, परंतु ती कमबॅक करण्याची क्षमता आहे योगेशमध्ये, ते त्यांनी दाखवून दिलं आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल, तदनंतर षटकार, तदनंतर चौकार आणि आता हा डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेस स्लोवर गतीचा बॉल आपण लागेल. यावेळेस डबल फुलटॉस बॉल होता. दिशामध्ये थोडंसं चुकीकरी कामगिरी होत असताना आणि यस इथे पंच देखील आम्हाला सांगतात वाईट बॉल. वाईट +1, टोटल 2 धावा मिळतील. तेरा धावा फलकावरती, 13 ऑन ए बोर्ड. 13 धावा फलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. ओ हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मिळते. दुसऱ्या धाब्याचा कॉल कोणत्याही प्रकारचा नाही आहे. फिल्डर डीपमधून आलेत. एक सिंगल मेल. आता सिंगल डबलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा, 14 ऑन ए बोर्ड. ओ नंबर 1 ऑन गोईंग आहे. वासुदेव आणि दशरथ ही जोडी. एका बाजूला शहापूर संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला शेलू माता वळ हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. भिवंडीमधून हा संघ असे तिथे दाखल झाला तर दुसऱ्या बाजूने शहापूर इथून हा संघ दाखल होताना पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय भारताच्या कानाकोपऱ्यातून संघ खेळाडू इथे उपस्थित झालेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. पावसाची देखील हलकी सुरुवात, पावसाचं देखील आगमन झालं. मेगा फायनल डे आज या स्पर्धेचा. धमाकेदार स्पर्धा. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे धमाका ओव्हर 9वा तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला कंप्लीट होतोय आणि धावफलक जण पोहोचले 16 धावसंख्येवरती. अग्रनामांकित स्पर्धा आपण ही नक्कीच पाहतोय, परंतु आता येणाऱ्या अजून एक कालावधीमध्ये तुम्हाला एक अग्रनामांकित स्पर्धा नक्कीच पाहायला मिळणार आहे. BJP ग्रुप प्रेझेंट्स शहर अध्यक्ष चषक 2025 थरार येत्या 10 जुलै ते 13 जुलै या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथम पारितोषिक रोख रक्कम तब्बल 1 लाख व आकर्षक चषक असेल आणि द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 50,000 व आकर्षक चषक आणि त्याच दरम्यान तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक असेल. आणि त्यासाठी देखील त्या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी कॅश प्राईज आहे. उत्कृष्ट फलंदाज त्यासाठी देखील कॅश प्राईज आणि उत्कृष्ट गोलंदाज त्यासाठी देखील कॅश प्राईज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक गीतेजी ठाकरे साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि त्यांच्या समवेत अर्थातच तेजस्वी ठाकरे टँगो
च्या माध्यमातून ही स्पर्धा करंजी धुळे असतील जय पवार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा आहे आणि कुठल्याही संघाला जर एंट्री करायची असेल, समावेश करायचा असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात. करंजी धुळे, गीतेजी टाकरे, तेजसजी टाकरे आणि जय पवार सरांना. एक लाजवाब स्पर्धा आहे. खरवई मैदान, कर्जत हायवे रोड इथे ही स्पर्धा असेल. येणाऱ्या कालावधीमध्ये 10 जुलै 2025 ते 13 जुलै रबर बॉल क्रिकेटचा हे थरार तुम्हाला पाहायला मिळणार आहे बदलापूर नगरीमध्ये. तिथे देखील आपण पाहिलं तर 8 ग्रामीण संघ आणि त्यामध्ये 2 आयकॉन यांचा समावेश आणि 11 तारखेला 8 ओपनचे संघ तुम्हाला पाहायला मिळतील ऑल इंडिया ओपन हाफमधील. आणि 40+ एक दिवस तुम्हाला ओपन हाफचा पाहायला मिळेल. स्पर्धेचा नियम आणि एक दिवस असेल तो शेवटचा अंतिम दिवस. त्यामध्ये अंडर 25चे संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. अंडर 25 देखील ओपनचा हा दिवस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एक लाजवाब स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे. येस, टू मॅच ऑन गोईंग मॅचकडे आपण वळतो. पुन्हा एकदा चालू असलेली मॅच कॅच ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस आपण सातत्याने पाहत असतो आणि इथे चुकी घडली. किती धावा मिळतील? थ्रो देखील थोडासा खराब. धावा इथे मिळतील 3 धावा. 3 धाव्याच्या मदतीने 25 धावा 25 ऑन बोर्ड. अंडर 25 म्हटलं तर सध्याच्या घडीला बदलापूरमध्ये भरपूर चर्चेत असलेले आमचे प्रेमजी धुळे आहेत. इन ॲक्शनमध्ये खेळताना ते देखील पाहायला मिळतील. आय थिंक ते देखील एक संघ पुरस्कृत करणार आहेत. शेखर दळवी बॉलिंग मार्कवरती आहे. हो, यावेळेस फिरकीची गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानात 7 मध्ये चालू आहे. पाहावं लागेल. बाईटच्या स्वरूपात एक सिंगल स्ट्राईक रोटेट झाली आहे. नाफलक जाऊन पोहोचलाय. 26 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 चालू आहे. साहुराजे क्रिकेट क्लब वडवली एक क्रीडांगण आपण पाहतो. या क्रीडांगणावरती स्पर्धा लाजवाब स्पर्धेचं नियोजन आयोजन दमदार अशी अग्रनामांकित स्पर्धा गेले 3 दिवस आपण पाहतोय. आज अंतिम दिवस दुपारचं सत्र चालू झालेलं आहे. 40+ तालुका हाफमधील हे संघ खेळतात. नेक्स्ट बॉल वाढवा बॅटने पार्लर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. थोडंसं फंबल हवेस पाहावं लागेल. तिथे आय थिंक चौकार आहे. तिथे चौकार आहे की काय चेक केलं जाईल. हे सेल्लो पट्टी आहे. सेल्लो पट्टी मागे आहे. इस धावा इथे अडवल्या गेल्यात. 2 धावा मिळतील. 2 धाव्याच्या मदतीने दाफलजम पोहोचेल. 28-28 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल पुढचा बॉल यावेळेस देखील ऑन साईडला पुल केला. फिल्डर आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउंस सीमा रेषा पार. रन मिळतील 4. आलेला हा बॅटरच्या बॅटमधून वार. चौकार 4. चौकाराच्या मदतीने दाफलजम पोहोचले. 32 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. इतर क्रिकेटचा भरपूर दांडगा अनुभव आहे. गोलंदाज शेखर दळवी हे पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवरती. अनुभवी खेळाडू. बराच मोठा इतिहास आहे यांचा देखील. आणि सध्याच्या घडीला भिवंडीमधून येत असताना हे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. हो, यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि खाली क्षेत्ररक्षक जज करतात. चुकी घडणार नाहीये. वेल जज अँड टेकन स्ट्रेट इन टू दी बास्केट. क्षेत्ररक्षकाने टिप्पला असेल आणि संकुष्ट झालाय फलंदाज वासुदेव यांचा खेळ. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला लागलाय शहापूर या संघाला. एका बाजूला शहापूरचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला भिवंडीचं क्रिकेट. फॉर्मॅटमध्ये ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. अमोलला आपण पाहतोय. इनॅट नंबर 3 वरती अमोल आलेले आहेत. 32 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3 म्हणजे धमाका ओव्हर. धमाका ओव्हरचं आगमन झालंय. धमाका ओव्हरमध्ये काय धमाका होईल ते देखील पाहणे गरजेचं राहील. स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे धमाका ओव्हर आहे.
केडी प्रेझेंट्स नगरसेवक चषक 20-25 सहेथराड सातत्याने करंजी धुळे नवकं काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न सातत्याने असतो आणि याही स्पर्धेला अगदी एक टॉप क्लास कसं होईल ते पूर्णपणे नियोजन करण्याचं काम त्यांनी देखील केलं आहे. दोन वैशिष्ट्य या स्पर्धेचे आपण पाहतो. एका बाजूला आपण पाहिलं तर थर्ड ओव्हर म्हणजे ॲज अ धमाक ओव्हर असेल आणि दुसऱ्या बाजूला 9वा तुम्हाला पाहायला मिळेल. धमाक ओव्हर म्हटलं तर काय तर जितक्या धावा बनतील या ओव्हरमध्ये तितक्या डबल आणि जर का या ओव्हरमध्ये विकेट गेली तर तितक्याच धावा स्कोर कार्डवरती जितक्या बनल्यात तितक्याच धावा स्कोर कार्डवरती ॲड केल्या जातील. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार. सुरेश आहेत बॉलिंग मार्कवरती. सुरेश पारधी काल देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. त्याच बाईकच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने मॅजिकल इक्वेशन ऑन स्कोर कार्ड 33 धावा फलकावरती आहेत. 33 ऑन ए बोर्ड. चला थोडंसं स्पीडअप करा. प्रत्येक टीमला विनंती आहे कारण की आताशी आपली दुसरी मॅच चालू आहे. बऱ्याचशा मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. पहिल्या बॉलवरती बाईकच्या स्वरूपात एक सिंगल आली आहे. सुरेश बॉलिंग मार्कवरती. स्ट्राईक एंडला बॅटर अमोल. नॉन स्ट्राईक एंडला दशरथ. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील आपण पाहतो अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी अगदी टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते आणि टप्पा फार महत्त्वाचा असतो क्रिकेटमध्ये. त्याच प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे सुरेश पारधी यांची. चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या बॉलवरती देखील बाईकच्या स्वरूपात एक सिंगल आली आहे आणि आता डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. ओ वॉट बॉलिंग. काय गोलंदाजी चालू आहे. सातत्याने म्हणत असतो की टप्पा फार महत्त्वाचा असतो क्रिकेटमध्ये. ठीक आहे म्हणत असतो की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्त्वाचा आहे. एक वेळेस बाहुबलीमध्ये कटप्पा नसला तरी चालेल परंतु क्रिकेटमध्ये टप्पा असणं फार गरजेचं आहे आणि तीच सध्याची भूमिका वजवत असताना सुरेशजी पारधी यांना आपण पाहतोय. चांगली टप्प्यावरती गोलंदाजी करतात. बॅक टू बॅक 3 आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा बॉल परंतु इथे स्विच करण्याचा प्रयत्न होता. पॅड्सला बॉल दडला आणि इथे लेग बाईकच्या स्वरूपात सर सांगत असताना यस मल्लेश सर सांगत असताना यस लेग बाईकच्या स्वरूपात एक सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. 34 ऑन ए बोर्ड. 34 धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ कंप्लीट. शेवटच्या अजूनही 2 बॉल उर्वरित आहे. लास्ट 2 बॉल्स पेंडिंग. धमाका ओव्हर ऑन गोईंग. धमाका ओव्हरमध्ये धावा इथे कमी बनल्यात. नेक्स्ट बॉल. हो यावेळेस देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे अनसक्सेसफुल. स्विच हिट खेळणं इतकं सोपं नसतं की पूर्णपणे बॉलवरती नजर बसणं त्यानंतर प्रॉपर टायमिंग देखील फार गरजेचं असतं. शेवटचा बॉल लास्ट बॉल. ओ फुल केले. पॉवरफुल पॉवर पॅक. व्हॉट वॉज अ स्ट्रोक. टेरिफिकल आणि यावेळेस बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉवरफुल ब्युटिफुल आणि बॉलला केलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुल आलाय हा ठोकलेला A1 क्वालिटीचा शेवट गोड करणारा षटकार. धमाका ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती हा षटकार आलाय आणि 8 धावा या षटकामध्ये आलेत म्हणजे 8+8 टोटल 16 रन या ओव्हरमध्ये आपण ॲड करणार आहोत स्कोर कार्डवरती. स्कोर कार्डवरती आपण विचार केला तर प्रेम सर सांगत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा, सेकंड ओव्हरमध्ये 16 धावा आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील 16 धावा. हे इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळत आहे. $48 ऑन ए बोर्ड. 48 धावा फलकावरती आहे. षटक क्रमांक 3 कंप्लीट. षटक क्रमांक 4 बॉलिंग मार्कवरती घेऊन आलेले आहेत गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय बाहेर आलेला बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप. बॅटर पासून थोडंसं दूर ठेवण्याचं काम केलंय. इस बॅटर पासून वंचित.
कैलास आहेत बॉलिंग मार्कवरती. ओ यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका सजवला, गॅपचं सिलेक्शन आणि इथे शोधलाय, गॅप लावला, मॅप बॉल चालला अखेरीस बाउंड्री लाईनच्या दिशेने दन 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 करत आलेला हा बॅटमधून चौकार. 4 चौकाराच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 52. 52 ऑन बोर्ड. 52 धावा धावफलकावरती, 53 धावा, माफ करा, 53 धावा धावफलकावरती आहे, कारण की पहिला बॉल वाईड आला, तंत्र चौकार, म्हणजे 53 धावा धावफलकावरती आहेत. 53 ऑन बोर्ड. अमोल स्ट्रायकिंगला बॅटर, नॉन स्ट्रायकिंगला दशरथ. ही जोडी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. येस बॉल तयार. नेक्स्ट बॉल कैलास. ओ यावेळेस लॉफ्टेड हिट ऑन साइडला, पॉवर पॅक बॅटिंग, परंतु त्याहून चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. लाजवाब कॅच इथे टिपली गेली आहे, स्ट्रेट इनटू दी बास्केट. क्षेत्ररक्षकाने टिपलाय जाईल आणि संकुशात आलाय फलंदाज. अमोलचा खेळ. कॅचेस विन द मॅचेस हे ब्रीद वाक्य क्रिकेटचं, आणि तेच अगदी लाजवाब पद्धतीचं करतात शेलूमातावळ संघ इथे खेळताना पाहायला मिळतोय. चांगले फिल्डिंग, चांगले एफर्ट्स. 53 धावांवरती धावफलक स्थिरावलंय. न्यू बॅटर मैदानाच्या सातमध्ये बाळा आलेत इन नंबर 4 वरती. दशरथ आणि बाळा ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये, आणि जिम्मेदारी असेल संपूर्ण टीमची त्यांच्या खांद्यावरती, कारण की इथून पुढे एक चांगलं पार्टनरशिप बिल्डअप करणं फार गरजेचं आहे. कैलाश बॉलिंग मार्कवरती सज्ज आहेत. ओड नंबर 4 षटक क्रमांक 14 तुम्हाला पाहायला मिळत आहे. पावसाला देखील सुरुवात झालेली आहे पावसाची, असं देखील आगमन. ओ यावेळेस हाफ ट्रॅकचा बॉल होता, लाईन खराब, अतिरिक्त बाहेर, वाईट बॉल. 56 धावा धावफलकावरती आहेत. 54 ऑन ए बोर्ड. राईट ऑफ द विकेट. यावेळेस आडवा बॅटने पुल करण्याचा होता, शॉर्ट ऑफ बॉल अलॉंग विथ कार्पेटच्या साह्याने थोडंसं फंबल झालेत फिल्डर, आणि यावेळेस बॉल अडवण्याचा प्रयत्न पूर्णपणे झालाय. तिसरी धाव कंप्लीट. चौथा धाव्याचा प्रयत्न, आणि बघता बघता या 4 धावा देखील कंप्लीट झाल्यात. क्या बात आहे, चौकार आलाय, आणि या 4च्या मदतीने आपण जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 58 या धावसंख्येवरती. 58 ऑन ए बोर्ड. 58 धावा धावफलकावरती आहेत. बाळा पहिल्या बॉलवरती अगदी चांगला स्ट्रोक खेळलेत, 4 धावा एकवडण्याचं काम केलंय. नेक्स्ट बॉल राईट ऑफ द विकेट. ओ यावेळेस सॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, पॅट्सला बॉल दडलाय, डायरेक्ट हिट करण्याची संधी आहे. यावेळेस डायरेक्ट हिट केलंय, पाहावं लागेल, चेक केलं जाईल. स्टम्प्सला आता हिट झालंय, परंतु बॅटर सेफ आहे का नाही. इतर जर बॅट्समन आउट असेल तर एकच धाव मिळेल, एक देखील मिळणार नाही आहे. यस, एक देखील मिळणार नाही, कारण की पहिल्याच धावासाठी आपण पाहतोय अगदी प्रयत्न करत होते आणि डायरेक्ट हिट केलं स्टम्प्सला. चूक नेम पहिला प्रथमतः विचार केला, नंतर तो नेम मारला. फलंदाज असेल OUT आउट, फलंदाज होतोय बाद, कारण की बॅट प्रॉपरली ग्राउंडिंग झाली नव्हती, हवेतच बॅट होती, त्यामुळे परतावं लागेल बाळा यांना. मैदानाच्या बाहेर एकही धाव मिळणार नाहीये इथे. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. सुमित यांना आपण पाहतोय इन ॲट नंबर 5 वरती. सुमित देशमुख मैदानाच्या आतमध्ये. 58 ऑन ए बोर्ड. पुढचा बॉल आडवा बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. 38 सर्कलमध्ये बॉल स्वतः गोलंदाज स्थिती गेलेत, बॉलपर्यंत पोहोचलेत, बॉलला कलेक्ट केलाय, तोपर्यंत 2 धावा मिळतात आणि 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल
60 या धावसंख्येवरती 60 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर 4 ऑन गोईंग आहे. अजूनही याच्यानंतर एक षटक आहे. त्यामुळे 60 धावा धावफलकावरती बनल्यात आणि मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 80 धावा 81 धावा त्याचं टार्गेट होतं, ते देखील धावा चेस झाल्या होत्या. शेवटचा बॉल हवेस पाहावं लागेल. इथे थोडंसं खराब गोलंदाजी पाहायला मिळते. बॉलिंग करत असताना कैलाश यांच्या माध्यमातून यस 5+1 टोटल 2 धावा इथे ॲड होतील स्कोर कार्डवरती. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. 62 ऑन ए बोर्ड. 62 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद. गेंदबाज तयार. कैलाश बॉलिंग माग पे. वाढवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. ओव्हर द कव्हर्स फिल्डर आहेत तिथे. 2 धावा बघता बघता इथे कंप्लीट झाल्यात. 2 धाव्यांवरती थांबावं लागेल. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. 64 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक 4 अखेर संपलाय आणि 64 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. शेवटचं षटक अजून उर्वरित आहे. शेवटचे 6 बॉल. या 6 बॉलमध्ये किती धावा बनतील पाहणं गरजेचं राहील. टार्गेट सेट करणारी हे ओव्हर आहे. सुरेश यांना पुन्हा एकदा बोलवलं आहे बॉलिंग मार्कवरती गोलंदाजीसाठी. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन सुरेश पारदी आलेत बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज. आणि या षटकामध्ये देखील 16. म्हणजे बॅटिंग करत असताना शहापूर संघाने आज पूर्णपणे मॅजिकल इक्वेशन नमुना सर पाहायला मिळतोय. सलगचे 4 ओव्हर आणि 4 ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात. ती प्रॉपरली कॅल्क्युलेटिंग क्रिकेट चालू आहे की काय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 बॉल. पहिला बॉल सबमरीन डिलिव्हरी खाली राहिलेला बॉल टप्पा पडला तर नंतर रिस्ट्रिक्शन चेंडू विसावतोय आणि डॉट बॉलची सांगता सुरेश पारदी बॉलिंग मार्कवरती आहेत. षटक क्रमांक 5 अखेरचं षटक घेऊन आलेत. वैयक्तिक दुसरं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल. वाढवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न परंतु इथे कॅच ड्रॉप झाली. विकेट किपरकडून थोडीशी चुकी घडत असताना शेखरजी दळवे तिथे होते. एक सिंगल स्ट्राईक रोटेट. सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. 65 धावा 65 ऑन ए बोर्ड. तीन बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आतापर्यंत. शेवटचे अजूनही 3 बॉल बाकी आहेत. नेक्स्ट बॉल यावेळेस टप्पा पडला. राईसिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. राईस ऑन राईस हा बॉल ट्रॅव्हल होतो यशस्वीच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता 4 बॉल इथे टाकण्यात आले आणि फक्त एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहेत सुरेश यांनी. चांगली गोलंदाजी. नेक्स्ट बॉल. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर यावेळेस बॉल. एक किटर बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता इथे आपण या षटकामध्ये भरपूर पाहायला मिळालेत कारण की या षटकामध्ये आपण पाहतोय 3 डॉट बॉल आले आहेत. 1 वाईट आणि 1 सिंगल. नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील गुल्डेचा बॉल होता. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. काय गोलंदाजी करतायत सुरेश. लाजवाब गोलंदाजी. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल. लास्ट बॉल. यावेळेस देखील डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये ओव्हर कंप्लीट झाली आहे. कौतुक करावं लागेल सुरेश यांचं कारण की आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं फक्त आणि फक्त 2च धावा इथे खर्च करण्यात आल्यात सुरेश यांच्या माध्यमातून.
सलगची 4 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 16-16 धावा प्रॉपरली येत होत्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. सुरेश पारधी यांनी कौतुक करावं लागेल. 2 षटक हाताळलेत आणि 18 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर धमाका ओव्हर देखील हाताळली होती. त्यामुळे कमी धावा थोड्याशा नक्कीच हाताळल्यात त्यांनी. चांगली गोलंदाजी. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 66 धावा, 66 ऑन बोर्ड आणि 67 धाब्यांची आवश्यकता मला नक्कीच पाहायला मिळणार आहे. 67 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल हे समीकरण, हे इक्वेशन आहे. येणारे 30 बॉल आणि 67 धाब्यांची आवश्यकता आहे. 67 धाबा डिफेंड होतील काय चेस होतील ते ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण करतोय परिवर्तन बॉक्समध्ये आणि तिथे जोडले जातील. व्हॉइस ऑफ गारिवली, व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवलीचा एक गोड आवाज रोशनजी संते सरांचे ते ऑडिओ कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच, धन्यवाद. थँक्यू सो मच अनुजजी मोरे यांचा आवाज आपण ऐकला आणि शेवटच्या षटकामध्ये चांगलं कमबॅक करून दिलं. सुरेश पारधी यांनी अवघ्या 2 धावेंचं षटक हाताळलं आणि 66 धावा फक्त बनवल्या आणि 67 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये. सदुसष्ट धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये.
सलामीची जोडी आहे शेखर दळवी आणि नॉस्ट्रकिनला फलंदाज. चला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे, विनंती असेल. भिवंडी संघ गोलंदाज नरेंद्र आहेत या पहिल्या षटकामध्ये. नरेंद्र दिवाने हे नाव खूप मोठं आहे या टेनिस विश्वामध्ये. नक्कीच अंडर-19 नक्कीच कोच देखील आहेत आणि सिलेक्टर देखील आहेत. सदुसष्ट धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू ऑन साइड लॉफ्टेड इट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार येतोय शेखर दळवीच्या बॅटमधून. धावसंख्या 6. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 67 धाव बनवायच्या आहेत या मॅचमध्ये शेलूमाता वल भिवंडी या टीमला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 7 आहे. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. आज सुपर संडे आहे, ग्रँड फिनालेचा दिवस. फुल टॉस, गॅपमधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या 11. 11 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल या दोन टीममध्ये सुरू आहे. सामना जिंकणं शहापूर या टीमसाठी फार महत्त्वाचं आहे, कारण की पहिला सामना गमावलाय. बॅटची कडा आहे आणि विकेट किपरच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतो आहे लॉंग स्टॉपच्या दिशेने. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 12. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 12. सुरुवात दमदार झाली आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि पंचांनी दंडित केलंय. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सर. धावसंख्या 13 आहे आणि आता मात्र नो चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. सेकंड बाउन्सर हेच पाहिलं पंचांनी आणि दंडित केलेला आहे. नो बॉलचा इशारा येतोय आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. या पुढील चेंडू फ्री हिट आहे. धावसंख्या 14. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात झाली आहे. पुल करण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झाले. बॅट्समन देखील बीट झाले होते आणि बाईच्या स्वरूपात मिळते 1 धाव या चेंडूवरती. महेंद्र भवर सर आणि उमेश केने सर हे दोन ऑफिशियल पंच आजच्या दिवसासाठी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 15. फुलरलेनचा चेंडू आहे. ड्राईव्ह करतात. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. बनवायच्या धावा 67. 5 षटकांमध्ये 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 51 धावांची अजूनही गरज आहे शेलूमाता वल भिवंडी या टीमला. भिवंडी वर्सेस शहापूर हा सामना सुरू आहे.
24 चेंडू 51 ची गरज. प्रचंड वेग आणि वेगाने उत्तर दिलंय. हुक केलंय, पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट, षटकार. नक्कीच महेंद्र सर, 9वा फक्त त्या 3 बिल्डिंगलाच आहे आणि तिकडे तो वॉशरूम आहे, तिथून गोडाऊन पर्यंत यस कंपाऊंडला आहे. कारण की एवढं लांब चेंडू गेलाय. सर देखील थोडेसे संभ्रमामध्ये पडले होते की एक्झॅक्टली तिकडे किती धावा आहेत, परंतु 6 धावा असतील. षटकार आहे. संदीप अजून एक स्लॉग स्वीप आणि बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा षटकार. शेखर दळवी ऑन फायर. 28 धावा धावफलकावरती आहेत. 67 धाव बनवायचे आहेत आणि चोख प्रत्युत्तर दिलंय या इनिंग मध्ये शेलू माता वल भिवंडी या टीमने. तालुका हापचे हे एकूण 6 संघ इन ॲक्शन मध्ये आहेत. 40+ थरार आपण अनुभवतोय. 40+ हे क्रिकेट आहे. 28 बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. हाफ ट्रॅकर आहे. बॅकफुलला गेले, स्क्वेअर कट करतायत. पॉइंटला डीपमध्ये फिल्डर जातील. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू डायव्हर्ट झाला. थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. थर्टी 32 धावा. षटक क्रमांक सुरू आहे. हे दुसरं. थर्टी 35ची गरज या मॅचमध्ये. सामना खुला झालाय. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पॅडवरती ब्रश होतोय. एक धाव झाली कंप्लीट आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतं. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. 34ची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शेलू माता वल भिवंडी या टीमला या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली भिवंडी या टीमने. शहापूर या टीमसाठी हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. फुल टॉस चेंडू आहे. पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. 9+1 मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. फ्री हिट आहे आणि फ्री हिट वरती नक्कीच फायदा उचलू शकला नाहीये शेखर दळवी. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 36. एक चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील. 31 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. 19 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर धमाका ओव्हर असणार आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज या मॅचमध्ये शेलू माता वल भिवंडी या टीमला. अठरा चेंडू बनवायच्या धावा 31 या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज.
फजल येत आहेत, फजल पठाण. 18 चेंडू बनवायचे, धावा 31 आहे. मॅचमध्ये धमाका ओव्हरला सुरुवात होतीये आणि स्ट्राईक इनला फलंदाज एक विस्फोटक फलंदाज शेखर दळवी, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार 2 चौकार आलेत. आणि धमाका ओव्हरची सुरुवात देखील धमाकेदार झाली आहे. शॉर्ट टर्म पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. गोलंदाज फजल आहेत आणि फजलचं देखील स्वागत षटकाराने केलं आहे. नरेंद्रचं स्वागत देखील षटकाराने केलं होतं, संदीपचं स्वागत देखील षटकाराने केलं होतं आणि या तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील षटकाराने झाली आहे. 42 धावा. यावी स्लोअर फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने, मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धमाका ओव्हर नक्कीच सुरू आहे. जर या षटकामध्ये कोणताही विकेट गमावला नाही तर नक्कीच ॲडव्हान्टेज असणार आहे, ते म्हणजेच भिवंडी या टीमला. कारण की जेवढे धावा ते बनवतील या षटकामध्ये तेवढे धावा नक्कीच दुप्पट काऊन. यस, अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 44. धमाका ओव्हर आहे आणि धमाका ओव्हरमध्ये 16 आल्या तर नक्कीच इथे सामना फिनिश होईल. या षटकामध्ये 8 आले 2 चेंडूंमध्ये. या धमाका ओव्हरमध्ये सुनील स्ट्राईक इनला आहेत, पुल करतायत. डीपमध्ये संदीप आहेत उपस्थित आणि चेंडू अक्षरशः थांबलेला आहे. डीप स्क्वेअर लेगला मिळते एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 45. पंचेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 22ची गरज. शेखर दळवी ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा पुल करतायत आणि पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा 9वा आहे. 9वा लगावलाय. नववा आहे. 54 धावा धावफलकावरती आहेत. जर दोन्ही चेंडू डिफेन्स केले तर देखील सामना जिंकतील. इथे धमाका ओव्हरचं हेच वैशिष्ट्य आहे. आणि हा झेल नक्कीच सोडला जातोय. हा झेल पकडला असता तर नक्कीच या मॅचमध्ये कमबॅक झालं असतं शहापूर या टीमचा. आणि हा चौकार येतोय. धावसंख्या 58 आहे. एक चेंडू शिल्लक आहे. जर एक चेंडू डिफेन्स केला, कोणतीही धाव बनवली नाही तर नक्कीच हा सामना फिनिश होईल. कारण की धमाका ओव्हरमध्ये या धावा डबल होतील. आतापर्यंत 22 धाव बनवल्या त्या धमाका ओव्हरमध्ये. शेखर फुल टॉस चेंडू आहे आणि एक धाव नक्कीच कंप्लीट होतीये आणि सामना इथे मात्र फिनिश झालेला आहे. कारण की धमाका ओव्हरमध्ये बनवल्या धावा 23 डबल होतील. एकूण 46 धावा आणि सामना होतोय फिनिश. आणि सामना जिंकलेला आहे शेलू माता वल भिवंडी या टीमने. अभिनंदन भिवंडी संघाचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे शेखर दळवी, ज्याने बनवल्या या मॅचमध्ये 48 धावांची नाबाद इनिंग साकारली शेखर दळवीने. चला विनंती असेल टॉससाठी या दोन्ही संघाचे संघनायक शेलू माता वल भिवंडी सुनील कॅप्टन आहेत. कॅप्टन सुनील आपण या. आणि दुसऱ्या बाजूला अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. हा सामना नॉकआउट असणार आहे. इथून जो संघ जिंकेल 4 षटकांचा हा सामना असणार आहे.
इथून जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल क्वार्टर फायनलसाठी आणि हा सामना 4 षटकांचा असेल. चला या बोरिवली संघ, बोरिवली या टीमचे कॅप्टन टॉससाठी या. यस येत आहेत. आणि सुनील आपण देखील या. मुन्ना पठाण सरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. शेखर दळवी ज्याने बनवल्या. यस 50 धाव बनवले शेखर दळवीने. आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक आणि या स्पर्धेमधील एकूण अर्धशतक 4थं. यस कारण की त्या 9 धावा ॲड होत नाही आहेत स्कोर कार्डमध्ये, परंतु आमचे मॅन्युअल स्कोरर आहेत त्यांच्यामध्ये ते ॲड होत आहेत आणि धावा 50 बनवलेले आहेत. तर नक्कीच आपण टॉस देखील करणार आहोत. अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान